ओम नमो भगवते वासुदेवाय। देवहूती मातेनं आपल्या पुत्राला कपिल महामुनींना नमस्कार केला आणि आता मैत्रेयी विदुरांना सांगतायत की अशा प्रकारे श्रेष्ठ अशा आत्मज्ञानाचा उपदेश केल्यानंतर कपिल महामुनी आपल्या त्या ब्रह्मवादिनी मातेची अनुमती घेऊन तिथून निघून गेले। त्यावेळेला देवहूती सुद्धा सरस्वतीच्या मुकुटासारखा असलेला आपला आश्रम, त्याच्यात मुलानं दिलेल्या उपदेशाप्रमाणे योग साधन करीत योगाभ्यास करत करत समाधीमध्येच स्थिर राहिली। रोज त्रिकाळ स्नान करत असल्यामुळं देवहूती मातेचे कोरडे केस हळूहळू करड्या अशा जटांसारखे दिसायला लागले, जटांमध्ये परिणत झाले आणि वस्त्रांनी, चांगल्या वस्त्रांनी झाकलेलं तिचं शरीर उग्र तपस्येमुळं हळूहळू क्षीण होत चाललं, दुर्बळ होत चाललं। देवहूती मातेनं प्रजापती कर्दमांचं तप आणि त्यांच्या योग बळामुळं प्राप्त झालेलं अनुपम असं गृहस्थ धर्माचं सुख जे आतापर्यंत भोगलेलं होतं, की ज्याच्यासाठी स्वर्गातल्या देवता सुद्धा तडफडत असायच्या, त्या सुखाचा सुद्धा देवहूती मातेनं त्याग केला। कसं होतं सुख? भागवतकार वर्णन करतायत। पयफेन निभास शय्या दंता रूप परिच्छदाः आसनानि च हिमानि सुस्पर्शास तरणानि च। त्या आश्रमामध्ये दुधाच्या फेसासारखं अत्यंत स्वच्छ आणि सुकोमल अशी शय्या होती। ती शय्या हस्तिदंताच्या पलंगावर अंथरलेली होती। आजूबाजूला सुवर्णाची पात्र होती, सोन्याचं सिंहासन होतं, त्याच्यावर अतिशय कोमल नाजूक अशा गाद्या पसरलेल्या होत्या। त्याचप्रमाणे त्या महालाच्या भिंती सुद्धा स्वच्छ अशा स्फटिक मणी आणि महामरकत मण्यांच्या भिंतींनी सजवलेल्या होत्या। रत्नांनी बनवलेल्या नानाविध रवणींच्या मूर्ती तिथे होत्या आणि अनेक मणिमय दीप तिथे झगमगत होते। शांत असा प्रकाश तिथे पसरलेला होता। तिथे नानाविध सुगंधी आणि रंगीत फुलांनी लगडलेले अनेक दिव्य वृक्ष त्या आश्रमाची शोभा वाढवत होते। तिथे अनेक प्रकारचे पक्षी अतिशय मंजूळ असा कलरव करत होते आणि भुंगे सुद्धा उन्मत्तपणे गुंजार करत होते। जिथे कमलगंधामुळे संपूर्ण वातावरण सुवासित झालेलं होतं आणि कर्दमांच्या बरोबर राहून त्यांनी केलेलं सगळं कौतुक, प्रेम, लाड हे सगळं मिळवल्यानंतर, क्रीडेसाठी प्रवेश केल्यानंतर त्यांचं गुणगान साक्षात गंधर्व सुद्धा करत होते। आणि असं सुख मिळवण्यासाठी इंद्रपत्न्या सुद्धा अतिशय लालयित झालेल्या होत्या, त्यांच्याही ठिकाणी लालसा निर्माण झाली होती। अशा ह्या रम्य गृहोद्यानाचा सुद्धा त्याच्याबद्दलची ममता सोडून देऊन माता देवहूतीने त्याग केला। पण आपला मुलगा आता आपल्या समोर नाही, तो त्याच्या मार्गाने गेला, हे जे पुत्रवियोगाचं दुःख आहे त्याची व्याकुळता त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेली होती आणि त्यामुळं देवहूती मातेचं मुख काहीच उदास दिसत होतं। पती वनामध्ये गेल्यानंतर आता पुत्राचा सुद्धा वियोग झाल्यामुळं एकीकडे
मुलानं दिलेल्या उपदेशाप्रमाणे आत्मज्ञान संपन्न होऊन सुद्धा मातेच्या ठिकाणी अशी व्याकुळता आली की एखादी गाय जशी आपल्या वासराचा विरह झाल्यानंतर व्याकुळ होते तशी देवहूती माता व्याकुळ झाली. मैत्रेय विदुरांना सांगतायत आपला मुलगा कपिल देवरूप भगवंताचं हरीचं चिंतन करत करत त्या काही दिवसातच देवहूती माता इतक्या ऐश्वर्य संपन्न घरापासून सुद्धा उपरत झाल्या, विरक्त झाल्या. आणि नंतर त्यांनी कपिल महामुनींनी भगवंतांनी ज्या प्रकारे ध्यान करायला सांगितलं होतं, जे प्रसन्न असं मुखकमल भगवंताचं वर्णन केलेलं होतं, त्या भगवंताच्या एक एक अवयवाचं आणि नंतर समग्र रूपाचं चिंतन करत, ध्यान करत माता एवढी त्या ध्यानामध्ये मग्न झाली, तत्पर झाली की त्यामुळे भगवत भक्तीच्या प्रवाह, प्रबल वैराग्य आणि यथोचित अशा कर्मानुष्ठानानं उत्पन्न झालेला ब्रह्मसाक्षात्कार करणारं ज्ञान त्यांना प्राप्त झालं. आणि त्याच्यामुळं चित्त शुद्ध होऊन त्या सर्व व्यापक अशा आत्म्याच्या ठिकाणी मग्न झाल्या. आणि त्याच्यामुळं त्या भगवंताच्या स्वरूप ज्ञानाच्या प्रकाशामुळं मायेचं जे आवरण एरवी चित्तावर होतं ते सुद्धा दूर झालं. अशा प्रकारे जीवाचं अधिष्ठानभूत असलेल्या परब्रह्म भगवंताच्या ठिकाणी बुद्धी स्थिर झाल्यानंतर देवहूती मातेच्या ठिकाणचा जीवभाव सुद्धा निवृत्त झाला आणि त्या सगळ्या क्लेशांपासून मुक्त होऊन अत्यंत परमानंदामध्ये मग्न झाल्या. आणि आता नित्य निरंतर समाधीस्थच राहिल्यामुळं त्यांची अन्य विषयांबद्दलची सत्यत्व बुद्धी सुद्धा नाहीशी झाली, ती भ्रांती मिटली. आणि त्यांना आपल्या शरीराची सुद्धा शुद्ध राहिली नाही. एखाद्या जागृत झालेल्या, झोपेतून जाग झालेल्या माणसाला आपल्या स्वप्नात पाहिलेल्या शरीराचं भान राहत नाही. त्याप्रमाणे त्यांची ती अवस्था झाली की आतापर्यंत जोपर्यंत हे ब्रह्मज्ञान झालेलं नव्हतं, जोपर्यंत स्वरूप साक्षात्कार झालेला नव्हता, तोपर्यंत मी या सामान्य लोकांमध्येच होते. पण एकदा ते ब्रह्मज्ञान झाल्यानंतर हे सगळं आवरण गळून पडलं आणि अहम ब्रह्मास्मी हा अनुभव, ही अनुभूती त्यांना यायला लागली. पुढे काय काय घडलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.